नमस्कार, मी भारती. माझं यूट्यूब चॅनेल शीलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर चला, तर आज आपण चणे घेतलेले आहेत. ते चणे मी रात्री भिजायला घातले होते. त्यानंतर मी सकाळी त्याला असे बघा असे फुललेले आहेत चांगले. आणि एक बटाटा घेतलेला आहे. आपण याची रस्सा भाजी बनवणार आहोत आणि कशा प्रकारे बनवायची हे मी तुम्हाला सांगत आहे. जर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करून ठेवा. तर हे बघा, यासाठी मी जे घेतलेलं आहे, मी ऑलरेडी सगळं साहित्य जमा केलेलं आहे की जेणेकरून तुमचा टाइम जास्त जायला नको. माझे ते 5 ते 6 मिनिटाचे व्हिडिओ असतात, नक्की बघत जा. तर हे बघा, इथे मी थोडं लसूण घेतलेलं आहे आणि 3 कांदे घेतलेले. त्यांना मस्तपैकी बारीक कापून तेलावरती मी थोडंसं तेल टाकून त्यांना मी थोडंसं फ्राय केलेलं आहे. आणि त्यानंतर इथे 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर थोडंसं आलं घेतलेलं आहे. त्यानंतर थोडंसं मी इथे 4 इथे वेलच्या घेतलेल्या आहेत आणि एकदम थोडं मी खोबरं घेतलेलं आहे. आणि यामध्ये थोडंसं मी जिरं घालणार आहे. तर हे बघा, यामध्ये मी थोडंसं जिरं घेतलेलं आहे. हे जे आहे ते आपल्याला सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि हे मी मिक्सरला याचं वाटण करून घेणार आहे. आणि त्यामध्येच मी इथे 4 टोमॅटो घेतलेले आहेत. ह्या टोमॅटोची पण मी प्युरी करून घेणार आहे. चांगले मिक्सरला लावून घेणार आहे. तर आपल्याला पहिला आधी हे मिक्सरला लावून बारीक करायचं आहे, नंतर हेही बारीक करायचं आहे. यामध्ये मी थोडेसे शेंगदाण्याचं कूट जे आहे ते घालणार आहे, जेणेकरून आपली भाजी जी आहे ती थोडीशी जाडसर झाली पाहिजे. त्यामुळे मी ते थोडेसे शेंगदाणे होते त्यांना मस्त भाजून चांगलं त्याचं बारीक करून घेतलेले आहेत. हे आपण मिक्सरला त्याचं वाटण करून घेऊया. तर बघा, आपण जे मिक्सरमध्ये वाटण आपलं चांगलं बारीक करून घेतलेलं आहे. आणि ते थोडेसे मी टोमॅटो ठेवलेले आहेत आणि इथे टोमॅटोची थोडीशी प्युरी करून घेतलेली आहे. तर चला, आता इथे मी 2 कांदे घेतले, तेही आपण चांगले बारीक चिरून घेऊया. हे बघा, छान असे चिरून घेऊया. कांदे पण चांगले चिरून घेतलेले आहेत आणि टोमॅटो इथे चिरलेले आहेत, तिथे आपण काढून घेऊया. हा जो बटाटा आहे त्यालाही मी आता कटिंग करून घेते. जर तुम्हाला रस्सा भाजी करायची असेल आणि जर तुमचा रस्सा जर जाड होत नसेल तर तुम्ही त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट थोडासा घालू शकता, म्हणजे शेंगदाणे. त्यानंतर तुम्हाला जर तुमच्याकडे तीळ असतील थोडेसे तीळ घालू शकता. नाहीतर कोणी बघा काय करते की बेसन असते ना, बेसन घालते, पण बेसन नाही घालायचं. जर तुम्हाला जर बेसनाच्या जागी तुम्ही जर चण्याची डाळ घेतली थोडीशी आणि ती फ्राय केली तरीही चालेल. चला, तर ही भाजी जी आहे ती आपण चांगली 2-3 पाण्यामध्ये वॉश करून घेऊया. आपली भाजी जी आहे ती आपण चांगली 3 ते 4 पाण्यात धुवून घेतलेली आहे. आणि इकडे मी कुकर ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. तर चला, त्यामध्ये आपण तेल घालूया. 3 पळी तेल घालत आहे. चला, हे तेल जे आहे ते त्याला थोडंसं गरम होऊ द्या. जर चण्याची भाजी जर करायची असेल ना तर ही कुकरलाच लावायची. 2 ते 3 शिट्ट्यामध्ये ही भाजी होऊन जाते. आपलं तेल गरम झालेलं आहे. नाही ते आपल्याला जो कांदा त्यानंतर कढीपत्ता जी आहे ती आपल्याला आता तेलामध्ये घालायची आहे. छान अशी तेलामध्ये घालून घ्या. चांगला कांदा जो आहे तो चांगला फ्राय करून घेतलेला. त्यानंतर इथे जे टोमॅटो होता तोही मी यामध्ये घालत आहे. मी एक टोमॅटो साईडलाच ठेवला होता, बाकीचे सगळे मी त्याची प्युरी करून घेतलेली आहे. त्याला चांगलं आपण कांद्याचा कच्चापणा जो आहे तो पूर्ण गेला पाहिजे, थोडा चांगला हलवून घेऊया. तर यामध्ये आपण थोडंसं हिंग घालूया. हे बघा, थोडं हिंग घातलेलं आहे. चण्याने कधी कधी कोणाचं पोट फुगलं जाते, त्यामुळे हिंग घालायचं. त्यानंतर आपल्याला इथे डायरेक्ट मसाले घालायचे आहेत. ते बघा, मी यामध्ये मीठ घातलेलं आहे. त्यानंतर मी ते हळद घातलेली आहे, लाल तिखट घातलेलं आहे. त्यानंतर मी इथे धन्याची पावडर घेतलेली आहे, ती मी यात घातलेली आहे. आणि थोडासा गरम मसाला घेतलेला आहे. ते बघा, थोडा गरम मसाला घेतलेला आहे, तोही मी यात घातलेला आहे. ह्या मसाल्यांना ना आपण चांगलं असं हलवूया. लगेच आपल्याला यामध्ये जे आपण वाटण जे केलेलं होतं ते आपण यामध्ये घालणार आहोत. आपण रस्सा भाजी करत आहोत. वाटण जे केलेलं ते आपण यामध्ये घातलेलं आहे.
त्यानंतर इथे आपण लगेच जी आपण टोमॅटोची प्युरी केली होती तीही आपण यामध्ये घातलेली आहे. चांगलं आता याला आपण फ्राय करून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर आपण यात घालूया, कारण की जेव्हा तरी येते ना भाजीला त्यावेळेस कोथिंबीर जी असते ती खूप छान दिसते तरीसाठी, आणि थोडी आपण नंतर घालूया. चांगली आपण आता ही आपले जे वाटण जे आहे ते चांगलं असं आपण भाजून घेऊया, ठीक आहे, जेणेकरून त्यामध्ये अजिबात कच्चापणा नाही राहिला पाहिजे. तर हे बघा आपलं जे वाटण होतं त्याला बघा तेल सुटलं आहे आणि चांगलं आपलं वाटण जे आहे ते फ्राय झालेलं आहे, एकजीव झालेलं आहे. तर आपण इथे ही जी भाजी होती ती आपण यामध्ये घालणार आहोत. या भाजीलाही चांगलं आपण असं हलवून घेऊया. हे बघा, जर तुम्हाला फ्राय करायची असेल तर यामध्ये पाणी तुम्ही कमी घाला, आणि जर तुम्हाला फ्राय नसेल करायची, रस्सा भाजी करायची असेल तर इथे पाणी जास्त घाला, कारण की मी तर भाकरी बनवल्यात ना खायला, त्यासाठी मी ही रस्सा भाजीच करणार आहे. तर चला, यामध्ये मी इथे घेतलेला आहे अर्धा लिंबू, आणि तो लिंबाचा रस आपण यामध्ये घालणार आहोत. एक लिंबाचा रस घातला तरीही चालेल, मी ते अर्धाच घातलेला आहे. आणि चांगलं आपण असं हलवून घेऊया. आणि लगेचच आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. तर मी इथे पाणी घेतलेलं आहे, तर मी इथे 2 ग्लास पाणी घालत आहे, कारण की मी रस्सा भाजी करते म्हणून मी त्यामध्ये 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. तर चला, तर आपल्याला याला काय करायचं आहे, 2 ते 3 शिट्ट्या काढायच्या आहेत. 2 ते 3 शिट्ट्यामध्ये कुकरमध्ये भाजी लगेच होऊन जाते. तर चला आपण याचे 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊया आणि गॅस फास्ट करूया. तर बघा आपण गॅस बंद केलेला आहे आणि याची पूर्णपणे हवा जी होती गॅसमध्ये याच्यात कुकरमध्ये ती पूर्ण घालवलेली आहे. आणि चांगलं असं, आणि हवा गेली नसेल तर शिट्टीवर करून तिची हवा घालून घ्या. आणि हे बघा ही भाजी जी होती ते बघा बघू शकता, खूप छान दिसते, पण वास पण एवढं छान येतोय आणि खायला पण चांगली लागते. इथे जी आपण कोथिंबीर घेतलेली ती आपण यामध्ये घालूया आणि मस्त हे बघा. तर आपली ही भाजी जी झालेली आहे, पण मला यामध्ये थोडासा रस्सा हवा आहे, त्यामुळे मी त्यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालून थोडा वेळ शिजवून घेते. आपली भाजी शिजलेली आहे ऑलरेडी, पण मला रस्सा भाजी करायची होती. तर चला, हे बघा आपली भाजी जी आहे रस्सा भाजीची छान झालेली आहे. आणि वाटण पण बघा आपलं एकदम मस्त जाडसर भाजी पण झालेली आहे आणि पातळ पण झालेली आहे. आणि हे बघा चणे जे आहेत ते आपले चांगले शिजलेले आहेत, हे बघा बघू शकता. आणि जर तुम्हाला माझी भाजी जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करीन, त्यामुळे मला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.